नमस्कार मित्रांनो, आज आपण सी चार्टचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. द फॉलोइंग टेबल गिव्स द नंबर ऑफ एरर्स इन अलाइनमेंट ऑब्झर्व्ड at a final inspection of a certain model of an aeroplane. Prepare the C charts and comment on it. हा तर बघा मित्रांनो, एरोप्लेन नंबर दिलेले आणि नंबर ऑफ अलाइनमेंट डिफेक्ट दिलेले. काय करायचं मित्रांनो, सी बार इज इक्वल टू C bar is equal to summation of C, your number of defective, sum of number of defect, sum of number of defect upon total numbers. किती इन्स्पेक्ट केले त्याचे नंबर. तर सी बार सम काढायची याची. बघा मित्रांनो, 7+6+6+7+4+7 सगळ्यांची बेरीज करायची. किती ती बघा, ही सगळ्यांची बेरीज करायची आणि सांगायचं. बेरीज कुणाची करायची मित्रांनो, हे 7+6+7+8+9+9+8+12+5+9+8+5+6+13+7+8+15+6+6+10 किती येते बघा. बघा मित्रांनो, सी बार प्लस 3 सी बार प्लस 3 सी बार किती आहे, 8. काय करायचं, टोटल नंबर याची बेरीज झाली 200. टोटल नंबर्स किती आहे, 25. 200 भागिले 25 8. तर सी बार आला 8. अपर कंट्रोल लिमिट ऑफ सी बार, लोअर कंट्रोल लिमिट ऑफ सी बार 8 प्लस 3 √8 आणि 8 मायनस 3 √8 किती येतं बघा मित्रांनो, हे येतं 16.485. हे येते मायनस 0.485 म्हणजेच इक्वल टू 0. हे झालं सी बार. युसीएल एलसीएल झालं की याचा चार्ट कसा काढायचा. चार्ट पण खूप सोपा आहे मित्रांनो. हे पहा, इकडे 1 ते 25 सॅम्पल घ्यायचे आणि इकडे सॅम्पल नंबर लिहायचे. त्यासाठी एक बघायचं, एक रेंज कशी आहे. हायेस्ट लोवेस्ट रेंज बघायची. हे पहा, डिफेक्ट मध्ये बघायचं 10, 6, 15. 15 पेक्षा जास्त डिफेक्ट आहे का, नाहीये. 15 पेक्षा जास्त डिफेक्ट नाहीये आणि एक डिफेक्ट पण नाही. मग 2चं जर तुम्ही घेतलं, 2, 4, 6, 8, 10, तर तुम्हाला सोपं जाईल काढायला. आणि तुमची मर्जी असते, तुम्ही 1 ते 15 घेतलं तरी चालतं. लक्षात. पण आपण एक स्केल ठरवताना व्यवस्थित ठरवायची. तर इकडे बघा मित्रांनो, 25 करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. असे 25 एका लाईनीत करायचे व्यवस्थित. लक्षात. हे 25 झाले. मग काय करायचं, इकडं 2, 4, 6, 8, 10. मला वाटतं एकच करा. एक केलं तर चालतं. तुम्ही तुमच्या वहीत बघा काय करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, मी 15 एकच करतो. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 आणि 24. बघा इकडे आता. हायेस्ट किती आहे, युसीएल किती आहे, 16 पॉइंट समथिंग, 16.4 पॉइंट म्हणजे इथं. आणि 0 म्हणलं की इथंच, मायनस म्हणजे 0. आणि पी बार किती आहे, 8. 8 म्हणलं की इथं. 8. आता बघा, आता हे व्हॅल्यूज बघा, इथून व्हॅल्यू कॉपी करायचे
म्हणजे बघायच्या पहिलं 7 आहे 6 आहे 6 आहे असं बघत राहायचं मित्रांनो. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही बघू शकता. नंतर मी आता ते लिहितो. पहिल्या याला किती आहे 7. सांगा व्हॅल्यू कंटिन्यू. पहिल्या याला किती आहे 7. 7 म्हणजे इथं. दुसऱ्या याला किती आहे 6. तिसऱ्या याला किती आहे 6. चौथ्याला किती आहे 7. पाचव्याला किती आहे 4 7 8 12 9 9 म्हणजे इतर आहे 9 वापस 9 8 5 5 2 मिनिटं 2 मिनिटं 5 ला हा 5 आहे ना 5 कुठे घेता इथं हे 4 आहे 5 इथं 5 नंतर 5 नंतर किती आहे 5 नंतर पुन्हा 5 आहे ना नंतर 9 9 कुठे येईल इथं 9 याच्या बरोबर 9 नंतर 8 नंतर 15 15 कुठे येईल 14 एच मध्ये नंतर 6 6 कुठे येईल इथं नंतर 4 4 कुठे येईल इथं नंतर 13 13 नंतर किती 7 नंतर 8 नंतर 15 नंतर किती आहे 6 15 वर येईल ना 2 मिनिट 15 इथे 15 नंतर 6 आणि 6 किती आहेत? एक लाईन राहिली का 10 10 किती 10 हा बघून घ्या आता बघा मित्रांनो हे जोडायचं स्ट्रेट लाईनने जोडायचं हे प्रोसेस कंट्रोल मध्ये प्रोसेस कंट्रोल मध्ये प्रोसेस इज इन कंट्रोल इज इन कंट्रोल प्रोसेस कंट्रोल मध्ये आहे प्रोसेस कंट्रोल मध्ये आहे आलं लक्षात हा प्रोसेस कंट्रोल मध्ये मित्रांनो हा नंतर पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम विंटर 22 ला आलेला आहे विंटर 22 ला आलेला आहे हा असेंब्ली नंबर आता याच्यात क्वेश्चन नाही माझ्याकडे म्हणून मी डायरेक्ट सगळं घेतलं असेंब्ली नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 असेंब्ली आहेत हा 2 3 डिफेक्ट दिलेले हे पहा डिफेक्टिव्ह आणि डिफेक्ट जर दिलेले असले तर सी चार्ट हा आणि लॉट साईज दिलेली नसते याच्यात तर डिफेक्ट 2 3 2 5 2 3 5 3 0 1 काय करायचं यांची बेरीज करायची 3 2 5 2 7 5 12 7 5 12 2 14 3 17 5 22 आणि 3 25 आणि 1 26 26 भागिले 10 2.6 सी बार किती आलं 2.6 मग काय करायचं कंट्रोल लिमिट्स फॉर सी चार्ट काय करायचं मित्रांनो व्हॉट इज द फॉर्म्युला आताच बघितलं आपण सी बार प्लस प्लस अंडर रूट आपलं 3 अंडर रूट ऑफ सी बार 2.6 प्लस 3 अंडर रूट ऑफ 2.6 किती येतं 7.437 नंतर याचं पण 2.6 मायनस 3 अंडर रूट ऑफ 2.6 मायनस 2.23 इज इक्वल टू 0 घ्यायचं मायनस असलं की 0 घ्यायचं मग काय करायचं चार्ट पण खूप सोपं आहे टाइमपास होणे म्हणून मी आता पटपट असं घेतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 9 सॅम्पल आहे तर इथपर्यंत लिहायचं 10 सॅम्पल आहे 10 पर्यंत लिहायचं मग नंतर काय करायचं मित्रांनो सॅम्पल साईज किती आहे आपले नंबर ऑफ डिफेक्ट्स 1 2 3 4 5 6 7 8
7 पर्यंत लिहिलं. अप्पर कंट्रोल लिमिट किती तुमचं 7.437. लोअर कंट्रोल लिमिट 0 आणि सीमार किती आहे 2.6. पहिलं किती आहे 2 वर आहे. दुसरं किती आहे 3 वर आहे. तिसरं किती आहे 2 वर आहे. चौथं किती आहे 5 किंवा 6 5 वर आहे. हे किती आहे 2 वर आहे. पुन्हा किती आहे 3 वर आहे. पुन्हा 5 वर. पुन्हा 3 वर. पुन्हा 0 वर. पुन्हा 0 वर आणि पुन्हा 1 वर. तर असा चार्ट काढायचा. Conclusion, as all points lies between the control limits, is the process is in a समजलं? प्रोसेस इन अ कंट्रोल. खूप सोपं आहे सी चार्ट. लक्षात 6 मार्काला येऊ शकतं. हा आता बघा नेक्स्ट